मला एखाद्या वेळेस जर साफसफाईची लहर आली तर मी वस्तू खराब होईस्तोपर्यंत साफ करत बसते. नमस्कार मंडळी, रामराम. तर हे तांब्या पितळ्याचे भांडे आपल्याकडे असतात आणि किती वेळा पितांबरीने त्याला घासत बसायचं. तर हे अर्बन वाईपचं किचन क्लीनर आहे आणि मी ते सहज या तांब्याच्या भांड्यावरती स्प्रे करून घेतलं आणि हे खरंच क्लीन झालं. तर मी तर हैराणच झाले. त्यानंतर मग हे इंडक्शन आहे, तर ह्याच्यावरती पण दूध चहा काहीतरी काहीतरी सांडतच असतं. तर म्हटलं चला ह्याच्यावरती पण वापरून पाहावं. तर त्यावरती सुद्धा मी ते स्प्रे मारून घेतलं आणि एका वाईपमध्येच तुम्ही रिझल्ट बघू शकता. अगदी क्लीन झालेलं आहे. तर प्रॉडक्ट तर खरंच खूप छान आहे आणि माझं आता एवढ्यावरच थांबणार नाही. मी आता जे जे माझ्या हातात येईल ते सगळं साफ करून घेणार. तर फ्रीजचा बाहेरचा जो भाग आहे तर त्याच्यावरती आपण म्हणजे स्वयंपाक करता करता काही ना काही घ्यायला येतच असतो आणि ते हात लागत असतात त्याला हँडलला आणि ते खूप खराब होऊन जातं. तर मी ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि ते पण एकदम छान व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे, म्हणजे चकचक दिसतंय. त्यानंतर मिक्सरची बारी. तर मिक्सरवरती आपण घाईघाईमध्ये ज्यावेळेस स्वयंपाक करतो तर काही सांडलं तर पटकन पुसून घेत नाही, कारण इकडे स्वयंपाक चालू असतो. 2-3 दिवसांमध्ये मी एकदा मिक्सर जे आहे ते क्लीन करत असते. तर हे अर्बन वाईपचं किचन क्लीनर मी त्यावरती स्प्रे केलं आणि तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा मिक्सर निघालेला आहे आणि खरंच मला तर हे प्रोडक्ट खूप सॅटिस्फाईंग वाटलं. त्यानंतर चहा ठेवल्यानंतर इकडे तिकडे गेल्यानंतर चहा लगेच आपल्याला शोधायला बाहेर येतो आणि पातेले जे आहेत तर ते करपून जातात आणि तुम्ही बघू शकता थोडंसं असं काळपट झालेलं आहे. तर मी ते किचन क्लीनर जे आहे तर स्प्रे त्याच्यावरती मारून बघितलं, कारण त्याच्यावरती लिहिलं होतं की ते पण क्लीन होतं आणि खरंच मी त्याला नंतर थोडंसं असं घासणीने फिरवून घेतलं. तर बऱ्यापैकी त्याच्यातला जो जळलेला भाग आहे तो व्यवस्थित क्लीन झालेला आहे. तर प्रोडक्ट खूप छान आहे. तुम्हालाही हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा ॲमेझॉनवरनं तुम्ही ऑर्डर